विद्यार्थी मित्र हो, आपण मागच्या तासिकेमध्ये राज्य राज्य हे कसं निर्माण झालं, राज्य ही अमूर्त संकल्पना आहे, राज्य हे कधीही विनाशयाला लयाला जाऊ शकत नाही. राज्य निर्माण होण्यापूर्वी मानव समाज हा कशा स्वरूपामध्ये जीवन जगत होता याची देखील पूर्वकल्पना आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. सर्वप्रथम मानव हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत असताना त्या ठिकाणी अनेक टोळी करून राहू लागला. यानंतर या टोळ्यामध्ये युद्ध होऊन या युद्धामध्ये नंतर एक सामंजस्य करार होऊन त्यांनी एका ठिकाणी समुदाय त्या ठिकाणी स्थायिक झालेला आपल्याला दिसून येतो. सुरुवातीला मानव हा भटकंती स्वरूपामध्ये पशु प्राण्यांचे शिकार करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता. परंतु जेव्हा शेतीचा शोध मानवाला लागला, त्या शेतीच्या शोधामुळे मानव हा एका ठिकाणी तो स्थिर राहू लागला आणि या स्थिर राहण्यातूनच एक समुदाय त्या ठिकाणी निर्माण झाला आणि या समुदायाचं रूपांतर नंतरच्या काळामध्ये बघतो आपण की राज्य या राज्यामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतात. राज्याचा विकास आता जर बघितला आजच्या काळापर्यंत अनेक अवस्थातून राज्याचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे. या राज्यामध्ये निर्माण झाल्यानंतर सुरुवातीच्या काळातील जे राज्य आणि आजच्या काळातील जे राष्ट्रराज्य यामध्ये जमीन आसमानचा फरक आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्र हो, हा फरक लक्षात घेत असताना आपण बघितलं की राज्य ही एक अमूर्त अशी संकल्पना आहे. राज्य हे मूर्त किंवा लयाला जाऊ शकत नाही. त्या ठिकाणी राज्याचे काही अत्यावश्यक घटक त्या ठिकाणी सांगितलेले आहे. त्या अत्यावश्यक घटकाशिवाय राज्य ही निर्माणच होऊ शकत नाही. म्हणजे चारही घटक त्या ठिकाणी अत्यंत असणं गरजेचे आहे, तरच त्याचं रूपांतर राज्यामध्ये त्या ठिकाणी होत असतात. मग हे कोणकोणते घटक आहेत याचं या ठिकाणी आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम जो घटक आपण बघणार आहोत तो म्हणजे निश्चित असा भूप्रदेश. कारण राज्य निर्माण होण्यासाठी सर्वप्रथम आठ म्हणजे की असा निश्चित असा भूप्रदेश त्या ठिकाणी असावा लागतो. निश्चित जर भूप्रदेश नसेल तर राज्य निर्माण होऊ शकत नाहीत. आजच्या भारतासारखी जगामध्ये अनेक जवळपास 200पेक्षा जास्त राष्ट्रराज्य आहेत. प्रत्येकाचा विशिष्ट असं भूगोल त्या ठिकाणी आहे. म्हणजे भूगोल म्हणल्यापेक्षा भूप्रदेश त्या ठिकाणी आहे. स्थिर अशा भूप्रदेशावर ते राज्य त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. एकेकाळी संपूर्ण जगाभरमध्ये विखुरलेले ज्यू यांचं कोणत्याही स्वरूपाचं राज्य नव्हतं. परंतु या सर्वांनी संपूर्ण जागतिक समुदायाच्या जीव लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की आपलं देखील काय इतर देशाप्रमाणे स्वतःचं राज्य असलं पाहिजे. याच कारणामुळे इस्रायलची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येतं. म्हणजे विशिष्ट भूभाग त्यांना त्या ठिकाणी मिळाला आणि इस्रायल नावाचं राष्ट्रराज्य त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे जोपर्यंत भूमी त्यांची नव्हती तोपर्यंत जीव लोकांच्या जगामध्ये कोणत्याही प्रकारचं राज्य अस्तित्वात त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. म्हणूनच मग प्रत्येक राज्याला स्वतःचा असं विशिष्ट असा भूप्रदेश त्या ठिकाणी असावा लागतो. भूप्रदेशाशिवाय कोणतंही राज्य त्या ठिकाणी निर्माण होऊ शकत नाही. पण हा भूप्रदेश निर्माण होत असताना या राज्याच्या प्रगतीवर तर भूप्रदेशाचा देखील परिणाम होत असतो. लोकांचं जीवनमान जगण्यासाठी शुद्ध हवा असणं गरजेचे आहे, पाणी असणं गरजेचं आहे. संपूर्ण घटक ज्या ज्या भूप्रदेशामध्ये चांगल्या प्रमाणे निर्माण होत असतात त्या ठिकाणी तेथील समुदायाचा, तेथील लोकांचा किंवा राज्याचा विकास हा चांगल्या स्वरूपामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. आज जगातील जे जे काही राज्य आहे, काही दुष्काळ प्रवण क्षेत्रामध्ये येणारे काही राज्य आहेत, काही सकस भूमी असलेले राज्य आहेत. यांचा जर विचार केला आपण, ज्या ठिकाणी पाणी, शुद्ध हवा, नैसर्गिक हवामान शुद्ध आहे अशा ठिकाणी राज्य चांगले प्रगती पथावर गेलेली आपल्याला दिसून येतात. एकीकडं आफ्रिका खंडातील राष्ट्र जर बघितले आपण, उष्णकटिबंधीय राष्ट्रातील, तर या राष्ट्रांचा विकास त्या ठिकाणी कमी प्रमाणामध्ये झालेला आहे. कारण एकतर वाळवंट, कमी पर्जन्यमान ह्या भूभागाचा त्या ठिकाणी त्यांच्यावर परिणाम होत असतो. म्हणजे सुपीक भूमी असणं देखील राज्याच्या विकासामध्ये अत्यंत महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला म्हणावा लागेल. म्हणूनच मग निश्चित असा भूप्रदेश मात्र असावा लागतो. तो भूप्रदेश जर चांगला सुपीक असेल, अन्नधान्य उपलब्धता बनवून असेल तर त्या राज्याचा विकास होऊ शकतो. परंतु पहिली अट आहे की ते कोणत्याही होत नाही स्वरूपाचं त्या ठिकाणी निश्चित असा भूप्रदेश त्या ठिकाणी असावा लागतो. त्या भूप्रदेशावर राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. ही महत्त्वाची अट त्या ठिकाणी आपण सर्वप्रथम लक्षात घेतली पाहिजे. म्हणूनच मग या ठिकाणी राज्याचे जे काही अत्यावश्यक घटक आहे त्यामध्ये सर्वप्रथम जो अत्यावश्यक घटक म्हणून त्या ठिकाणी नोंदवला गेलेला आहे
तो म्हणजे निश्चित असा भूप्रदेश असणं राज्यासाठी अत्यंत आवश्यक निर्माण झालेलं आहे. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्या असावी लागते, कारण राज्य हे तर लोकांचं असतं. लोकच जर नसेल तर कोणत्याही स्वरूपाचं राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणून लोकसंख्या असणं अत्यंत महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. प्लेटोसारख्या राजकीय विचारवंतानं तर राज्यासाठी किती आदर्श लोकसंख्या असली पाहिजे याचं उदाहरण त्या ठिकाणी घालून दिले. जवळपास 5040 लोकसंख्या त्याची आदर्श राज्यासाठी त्याने सांगितले आहे. परंतु आजच्या काळातील प्रचंड राज्यामध्ये लोकसंख्येचा भस्मासूर प्रत्येकाकडे आले आहे. म्हणजे प्रत्येक राज्याची लोकसंख्या कोटीच्या घरामध्ये त्या ठिकाणी आपली. आज भारतीय राज्याचा जर विचार केला आपण, जवळपास 150 कोटी एवढी लोकसंख्या भारताची आज आहे. म्हणजेच काय, देशाला प्रगतीवर नेण्यासाठी लोकसंख्या अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असतात. मग त्या ठिकाणी कुशल लोकसंख्या असली पाहिजे, तरुण पिढी असली पाहिजे. याच्यामुळं काय होतं की त्या देशाची प्रगती लवकर त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय की या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचं आहे की राज्याच्या अत्यावश्यक घटकापैकी लोकसंख्या हा हे घटक अत्यंत आवश्यक आहे. कारण लोकसंख्येशिवाय राज्य कोणत्याही स्वरूपाचं अस्तित्वात हे नाही. परंतु लोकसंख्या ती सुशिक्षित पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, चारित्र्यवान पाहिजे, तरच त्या राज्याचा विकास हा चांगल्या प्रकारे होत असतो. म्हणून हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला अस्तित्वात त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा जो काही भाग आहे आपण तो नंतरच्या तासिकेमध्ये बघूया. परंतु आज आपण राज्य ही अमूर्त संकल्पना आहे. राज्य हे लयाला जाऊ शकत नाही. राज्याला कोणत्याही स्वरूपाचं मरण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. आणि राज्याचे जे काही अत्यावश्यक घटक सांगितलेले आहे त्यापैकी आपण 2 महत्त्वाचे घटक त्या ठिकाणी आज बघितलेले आहे. त्यामध्ये सर्वप्रथम जो घटक होता तो म्हणजे निश्चित असा भूप्रदेश राज्य निर्माण होण्यासाठी असावा लागतो. त्यानंतर दुसरा जो घटक बघितलेला आहे तो म्हणजे लोकसंख्या अत्यंत असणं गरजेचं आहे. कारण लोकसंख्येशिवाय राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आहे. नंतरच्या जे काही राहिलेले 2 घटक आहेत ते म्हणजे सरकार आणि सार्वभौमत्व. या दोन्ही घटकाचा आपण नंतरच्या तासिकेमध्ये विवेचन आणि विचार त्या ठिकाणी करणार आहोत. तर पूर्वी आपण आजच्या या तासिकेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊया. सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद.